पानघर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी सोलापूर सत्र न्यायालयात धाव घेतली होती। आपल्या उमेदवारीचा अर्ज बाद केल्यानंतर त्यांच्या अर्जावरील अपील संदर्भातील सर्व बाजूचे युक्तिवाद आज न्यायालयात पूर्ण झाले आहेत। न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उज्ज्वला थिटे यांचा अपील अर्ज फेटाळला आहे। जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांनी उज्ज्वला थिटे यांची अपील फेटाळत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला। दरम्यान उमेदवारी अर्जावरील सही खोडण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता। मात्र जर सही खोडली असा तुमचा आरोप असेल तर उमेदवारांना पोलिसांत तक्रार दाखल करायला पाहिजे, असा युक्तिवाद इथं सरकारी वकिलांकडून करण्यात आला। कोर्टाने काय ग्राउंडवर हा निर्णय दिला हे आम्हाला उद्या सविस्तर ऑर्डर आल्यावरच समजेल, अशी प्रतिक्रिया उज्ज्वला थिटे यांचे वकील दत्तात्रय घोडके यांनी निर्णयानंतर दिली। सकाळपासूनच या सुनावणी जी आहे उज्ज्वला थिटे यांच्या खूप मोठी सुनावणी झाली, आपलं देखील युक्तिवाद झालं, दोन्ही बाजूचे युक्तिवाद झाले आणि अखेरीस काय नक्की निर्णय आलेला आहे, काय कोर्टाने सांगितलं? न्यायालयामध्ये जवळपास सकाळी 11:30 पासून 1:30-1:45 पर्यंत आम्ही युक्तिवाद केला। आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून न्यायालयाला हे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की काय प्रकार घडला। त्याच्यानंतर दुपारी 2 नंतर आणि त्याच्या अगोदर सरकारी वकिलांचा युक्तिवाद झाला। हे सगळं करता आत्ता फायनली न्यायालयानं ऑपरेटिव्ह ऑर्डर आम्हाला सांगितलेली आहे की आमचा जो केलेला अर्ज आहे तो अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजे आम्ही केलेलं जे अपील आहे ते नामंजूर करण्यात आलेलं आहे। न्यायालयाचा अंतिम आदेश आणखीन आमच्या हातामध्ये यायचा आहे। न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही आदरच करतो, अर्थात त्याच्यापुढं त्याच्यामध्ये दिलेली कारणं, कुठल्या कारणावरती आमचा अपील नामंजूर झालेला आहे या सगळ्या कारणाची शहानिशा करू आणि पुढचा निर्णय आम्ही घेऊयात। पुढं काय करायचं, याच्यामध्ये उच्च न्यायालयात जायचं आहे, काय करायचं हे आम्ही निर्णय न्यायालयाचा अंतिम आदेश हातामध्ये आल्यानंतर आम्ही। खरं तर आपण ज्या पद्धतीने युक्तिवाद केलेला होता की खूप दबाव होता आणि रिटर्निंग ऑफिसर जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी त्यांचं कर्तव्य जे आहे ते बजावलेलं नव्हतं। ज्या पद्धतीने एकंदरीतच फेवरमध्ये हा निकाल दिला असा आपण युक्तिवाद जो आहे तो केलेला होता। बाकी कोर्टाने या संपूर्ण युक्तिवादावरती काय आणि ऑपोजिट बाजूने काय नक्की युक्तिवाद झाला? नाही, समोरच्यानी आम्ही जो केला युक्तिवाद, आपण माध्यमाचे प्रतिनिधी न्यायालयामध्ये होतात, सर्वच जणांनी तो युक्तिवाद ऐकलेला आहे। समोरच्याही बाजूने युक्तिवाद केलेला आहे तोही ऐकलेला आहे। याच्यामध्ये झालेलं काय आहे आता की ऑपरेटिव्ह ऑर्डर जी आहे ती न्यायालयानं फक्त सांगितलेली आहे, म्हणजे की तुमचं अपील नामंजूर करण्यात येत आहे। अंतिम आदेश कारणासह ज्या वेळेला बाहेर येईल त्याच्यावरती आम्ही चर्चा करू, काय गोष्टी न्यायालयानं कन्सिडर केलेल्या आहेत, काय केलेल्या नाहीत आणि मग त्याच्या आधारे आम्हाला पुढील निर्णय घ्यायचा आहे, असं आता आमचं त्या ठिकाणी चाललेलं। जर का समजा वरच्या कोर्टामध्ये आपण जायचा निर्णय घेतला तर काय नक्की प्रोसिजर असणार आहे, कशा पद्धतीची एकंदरीत प्रक्रिया असू शकते? याच्या विरोधामध्ये अंतिम आदेश नियमानुसार जो आहे निवडणुकीच्या बाबतीमधला, तर अंतिम आदेश या न्यायालयाचा असतो। परंतु जिथं अंतिम आदेश फायनॅलिटी एखाद्या ऑर्डरला दिलेली असते त्याच्या विरोधामध्ये जर एखाद्या व्यक्तीला वाटलं की याच्यामध्ये उच्च न्यायालयात जाते तर त्याच्यामध्ये रीट करता येईल। अर्थात त्या रीटमध्ये रिझन वगैरे विचारात घेऊन मग उच्च न्यायालय ही रीट कन्सिडर करायची नाही करायची ते पण उच्च न्यायालयाच्या हातामध्ये असतं। थिटे मॅडम, खरं तर तुम्ही खूप मोठा संघर्ष जो आहे तो केलेला आहे, गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस गट यांच्याकडनं उमेदवारी अर्ज भरलेला होता। सदरच्या उमेदवारी अर्जामध्ये या ठिकाणी त्रुटी रिटर्निंग ऑफिसरला आढळल्या आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने सूचकाची त्याच्यावर सही नव्हती, सूचकाचा अनुक्रमांक चुकलेला होता, उमेदवार जे आहेत त्यांचा अनुक्रमांक चुकलेला होता, त्यांचा भाग क्रमांक चुकलेला होता। या सर्व गोष्टींची जाणीव या ठिकाणी या त्रुटी भरून काढण्याची संधी रिटर्निंग ऑफिसरनी उज्ज्वला थिटे यांना दिलेली होती। या नामनिर्देशन पत्रावर ज्या ठिकाणी छाननी करण्यात येणार होती त्या छाननीची पूर्वसूचना त्यांना देण्यात आलेली होती, तरी देखील त्या छाननीला उपस्थित राहिल्या नाहीत। त्यावेळेला देखील त्रुटी दुरुस्त करण्याची संधी त्यांना देण्यात आलेली होती, तरी देखील त्यांनी त्या त्रुटी दुरुस्त केल्या नाहीत। त्यामुळे त्यांचा नामनिर्देशन पत्र या ठिकाणी इलेक्शन ऑफिसर यांनी नामंजूर केलेला होता आणि त्याच्या विरोधात त्यांनी तो निर्णय त्यांना मान्य नसल्यामुळं जिल्हा न्यायालय सोलापूर या ठिकाणी त्यांनी अपील दाखल केलेलं होतं। अपिलाची नोटीस या ठिकाणी DGP ऑफिसला प्राप्त झाल्यानंतर आम्ही इलेक्शन ऑफिसर जे आहेत त्यांच्या वतीनं न्यायालयामध्ये हजर होऊन आम्ही आमचं म्हणणं त्या ठिकाणी सादर केलं आणि त्या म्हणण्यामध्ये प्रामुख्याने इलेक्शन ऑफिसर जे आहेत त्यांची भूमिका या ठिकाणी आम्ही मांडली। कायद्यातील तरतुदींचा उहापोह आम्ही त्या ठिकाणी केला। इलेक्शन ऑफिसरांचं या ठिकाणी आम्ही ॲफिडेव्हिट दाखल केलं आणि त्याच्यामध्ये युक्तिवाद करताना सांगितलं की उज्ज्वला महादेव थिटे ह्या भाग 4 मध्ये
त्यांचं मतदार यादीमध्ये नाव असताना देखील त्यांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये भाग 5 असं त्या ठिकाणी लिहिलेलं होतं. त्यांचा अनुक्रमांक त्यांनी मतदार यादीमध्ये जो अनुक्रमांक 217 असताना देखील त्यांनी त्यांचा अनुक्रमांक 1042 असा लिहिलेला होता. मतदार यादीमध्ये जे उमेदवार आहेत ते 700 ते 600च्या जवळपास आहेत, तरी देखील त्यांनी त्यांचा अनुक्रमांक 1042 लिहिलेला होता. सूचक जे आहेत त्यांचे सूचक म्हणून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या चिरंजीवाला त्या ठिकाणी थिटे जयवंत महादेव यांना घेतलेलं होतं. त्याचा देखील अनुक्रमांक हा 152 असताना त्यांनी 286 अनुक्रमांक त्या ठिकाणी तसा लिहिलेला होता. अशा गंभीर स्वरूपाच्या चुका त्या ठिकाणी झालेल्या होत्या आणि त्यात भरीला भर म्हणून सूचकाची सही या ठिकाणी नामनिर्देशन पत्रामध्ये असणं गरजेचं आणि आवश्यक असताना देखील सूचकाची सही त्या ठिकाणी करण्यात आलेली नव्हती. फॉर्म चेक करून झाल्यानंतर त्याची चेकलिस्ट इलेक्शन ऑफिसरनी त्यांना दिलेली असताना देखील ती चेकलिस्ट त्यांना प्राप्त होऊन सुद्धा त्यांनी या चुका दुरुस्त केलेल्या नव्हत्या. त्यामुळं हा जो त्यांचा अर्ज आहे तो नामंजूर जो झालेला आहे तो इलेक्शन ऑफिसरनी केलेला आदेश हा कायद्यानं योग्य आहे, प्रॉपर आहे आणि करेक्ट आहे, कायदेशीर आहे असा मी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. त्या संदर्भात उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल याचे न्यायनिवाडे त्या ठिकाणी सादर केले. विरोध पक्षाकडनं या ठिकाणी युक्तिवाद करताना असं म्हणण्यात आलं की ती सही खोडण्यात आली किंवा त्या सही गडप झालेली आहे. तर या ठिकाणी आम्ही युक्तिवाद करताना मान्य न्यायालयाला असं सांगितलं की सही जर गडप झाली असेल तर त्या उज्ज्वला थिटे यांनी ॲफिडेव्हिटवर तसं सांगावं, विनाकारण कोणतेही खोटे आरोप या इलेक्शन ऑफिसरवर करण्यात येऊ नयेत. उज्ज्वला थिटे ह्या सत्तेतल्या पक्षाकडनं या ठिकाणी असताना देखील राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, त्यांनी जर इलेक्शन ऑफिसर गडबड करत असेल, त्याचं कंडक्ट चुकीचं असेल तर त्यांनी राज्य निवडणूक आयोग असेल, केंद्रीय निवडणूक आयोग असेल यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल करणं अपेक्षित होतं. तसा तक्रारी अर्ज त्यांनी दाखल केलेला नाही आहे. पोलिसांमध्ये आजपर्यंत कुठल्याही पद्धतीची कंप्लेंट त्यांनी दाखल केली नाही, कारण इलेक्शनमध्ये नॉमिनेशन फॉर्ममध्ये खाडाखोड करणं, त्याच्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी खोडणं हा गंभीर स्वरूपाचा अपराध भारतीय दंड संहितेच्या नुसार आहे, तसंच BNS प्रमाणे आहे. असं असताना देखील या ठिकाणी त्यांनी कोणत्याही पद्धतीची पोलिसात तक्रार दिलेली नाही. त्यामुळं त्यांचं म्हणणं जे आहे ते पूर्णतः खोटं आणि चुकीचं आहे. त्याला कुठल्याही पद्धतीचा पुरावा त्या ठिकाणी दिलेला नाही आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळण्यात यावा अशी मागणी केली. त्याच पद्धतीनं उज्ज्वला थिटे यांना जर या ठिकाणी भय असेल तर पार्टीकडनं देखील कुठल्याही पद्धतीचा आवाज त्या ठिकाणी उठवण्यात आला नाही. पार्टीने देखील तक्रार करण्याची त्यांना मुभा असताना देखील पक्षाने देखील कुठल्याही पद्धतीची तक्रार या संदर्भात निवडणूक आयोगाकडे इलेक्शन ऑफिसरच्या विरोधात केलेली नाही आहे. त्यामुळे आम्ही असे जे मुद्दे मांडले ते मुद्दे न्यायालयाला पटले, न्यायालयाला योग्य वाटले. त्यामुळं उज्ज्वला थिटे यांचा अपील नामंजूर. सर, वरच्या कोर्टात त्यांना दाद मागता येणार आहे का? पुढची दिशा काय असते? हा जिल्हा न्यायाधीशांचा निर्णय जो आहे तो अंतिम निर्णय राहील. याच्यामध्ये त्याला अपिलाची तरतूद नाही आहे. परंतु जर संपूर्ण इलेक्शन प्रोसेस चुकीची आहे असं जर त्यांना वाटत असेल तर त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून संपूर्ण इलेक्शन प्रोसेसबद्दल ते दाद मागू शकतात. पण केवळ या न्यायालयाने दिलेला निर्णय चुकीचा आहे म्हणून त्यांना अपील दाखल करता येणार नाही. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.